4 जणांचा मृत्यू आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडलेलं कलिंगड. मुंबईतल्या पायधुनी परिसरात झालेल्या डोकाडिया कुटुंबियांच्या संशयास्पद मृत्यूचा गूढ आठवडा झाला तरी कायम आहे. या प्रकरणात वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मृत्यू नक्की कलिंगड खाल्ल्यामुळे झाला की त्याआधी खाल्लेल्या बिर्याणीमुळे? कलिंगडावर फवारलेल्या कीटकनाशकांमुळे डोकाडिया कुटुंबातल्या चौघांनाही विषबाधा झाली की बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्यामुळे विरुद्ध आहारातून हे मृत्यू झाले? असे एक ना अनेक प्रश्न या प्रकरणात निर्माण झालेत. त्यात या कुटुंबियांचे अवयव हिरवे पडल्याची माहिती समोर आली. कुटुंब प्रमुख अब्दुल्ला डोकाडिया यांच्या शरीरात मॉर्फिनचं प्रमाण आढळून आलं. तसंच 2019च्या एका प्रकरणात अब्दुल्ला डोकाडिया हे प्रमुख साक्षीदार असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळं या चौघांचेही मृत्यू कलिंगडातील विषबाधेमुळे झाले नसून ठरवून विष देऊन त्यांची हत्या करण्यात आल्याचा अँगल सुद्धा चर्चेत आला. पण आता अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या घरातील कलिंगड आणि इतर अन्नपदार्थांच्या चाचणीचा अहवाल समोर आलाय. यामध्ये डोकाडिया कुटुंबियांनी खाल्लेल्या कलिंगडाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. तसंच या चौघांचेही अवयव हिरवे पडण्यामागे सुद्धा डॉक्टरांकडून काही थिअरीज मांडण्यात आल्यात. मुंबईतल्या या वॉटरमेलन डेथ प्रकरणात कोणते नवीन खुलासे झालेत? FDA अहवालात काय सांगण्यात आलंय? जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. डोकाडिया कुटुंबियांच्या या मृत्यूनंतर राज्याच्या FDA म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मोगल बिल्डिंगमधल्या त्यांच्या घरातून वेगवेगळे 11 नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. यात अर्धवट उरलेल्या कलिंगडाचे नमुने, शिल्लक बिर्याणीचे नमुने, माठातलं आणि फ्रीजमधलं पाणी, कच्चा आणि शिजवलेला भात, कच्चं आणि शिजवलेलं चिकन, खजूर आणि मसाले यांचे नमुने FDAने गोळा केले होते. या सगळ्या नमुन्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचा अहवाल आता समोर आलाय. या अहवालानुसार कलिंगडात रंग, गोडवा तसंच त्याचा आकार वाढवण्यासाठी कोणताही कृत्रिम रंग अथवा रसायनांचा वापर झाला नसल्याचा खुलासा करण्यात आलाय. ते कलिंगड नैसर्गिकरित्या पिकवण्यात आलं होतं. त्यावर कोणतीही फवारणी किंवा इंजेक्शनचा उपयोग करण्यात आला नव्हता असं FDAच्या अहवालातून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे डोकाडिया कुटुंबियांचा मृत्यू कलिंगड खाऊन झाल्याच्या शक्यता आता मावळल्या आहेत. यासोबतच घरातल्या इतर खाद्यपदार्थांच्या नमुन्यांमध्ये सुद्धा कोणतीही भेसळ आढळली नसल्याचं FDAने आपल्या अहवालात म्हटलंय. त्यामुळे या मृत्यू प्रकरणात आता मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता FDAच्या अहवालात कलिंगडाला क्लीन चिट देण्यात आली असली तरी या रिपोर्टला सुद्धा काही मर्यादा असल्याचं सांगण्यात येत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून फक्त अन्न पदार्थांमधली भेसळ तपासली जाते, पण अन्नात बॅक्टेरियाची वाढ झाली होती का किंवा अन्नातून विषबाधा झाली होती का याची तपासणी FDA कडून केली जात नाही. त्यामुळं कलिंगड किंवा बिर्याणी यामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव किंवा कोणतेही विषारी घटक असण्याची शक्यता अद्यापही नाकारता येत नाही असं सांगितलं जात आहे. जीवाणूंची वाढ, अन्नातून झालेली विषबाधा या सगळ्याची खात्री करण्यासाठी FSL म्हणजेच न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे अशी माहिती FDAच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. यासोबतच घरातील पाण्याचा अहवाल सुद्धा अजूनपर्यंत कळू शकलेला नाही. तसंच घरात खजुरांचे नमुने कमी असल्यामुळे त्यांची सुद्धा नीट चाचणी करता आलेली नाही. मांसाहारी पदार्थांचे नमुने हे चाचणीसाठी मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्याचा अहवाल सुद्धा समोर येणं बाकी आहे. त्यामुळं FDAचा हा अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून फॉरेन्सिक चाचणीच्या अहवालाशिवाय कोणताही निष्कर्ष काढणं शक्य नसल्याची माहिती देण्यात येते. आता या कुटुंबियांच्या शरीरात असामान्य बदल झाल्याचं आढळल्यामुळे सुद्धा या प्रकरणात घातपाताचा संशय बळावलाय. प्राथमिक फॉरेन्सिक विश्लेषण अहवालानुसार मृतांचा मेंदू, हृदय आणि आतड्या हिरव्या झाल्या होत्या. तसंच अब्दुल्ला डोकाडिया यांच्या शरीरात मॉर्फिनचं प्रमाण सुद्धा आढळून आलं. तज्ज्ञांच्या मते हा प्रकार अन्नातील सामान्य विषबाधेशी संबंधित नाही. एकाच वेळी अनेक अवयवांचा असा रंग बदलणं हे शरीरात विषारी पदार्थ पसरत असल्याचं लक्षण असू शकतं अशी माहिती देण्यात आल्यामुळं या प्रकरणात संशय अजूनही कायम आहे. आता अवयवांच्या या हिरव्या पडण्यामागे कोणती कारणं असू शकतात याबद्दलच्या काही थिअरीज डॉक्टरांकडून सांगण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे मृतदेहांचे अवयव हिरवे पडण्यामागं प्युटिफिकेशन किंवा डिकम्पोजिशन म्हणजेच मृतदेहाचं कुजणं किंवा विघटन होणं अशी कारणं असू शकतात. जेव्हा मृतदेहाचं विघटन होतं तेव्हा आतड्यांमध्ये सल्फर गॅस तयार होतो. त्याची शरीरातल्या हिमोग्लोबिन सोबत रिॲक्शन होऊन शरीरातले अवयव, नसा जास्तच हिरव्या पडण्याची शक्यता असते. पण हे साधारणपणे 24 तासात होतं किंवा जास्त उष्णतेत जर मृतदेह राहिला तर हे 6 ते 12 तासांमध्ये होऊ शकतं अशी माहिती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे व्हाईस डीन डॉक्टर तुषार पालवे यांनी माध्यमांना दिली आहे. यासोबतच विषबाधेचे सुद्धा 3 ते 4 प्रकार आहेत. यामध्ये हायड्रोजन सल्फाइड पॉयझनिंग, कॉपर सल्फेट पॉयझनिंग, कार्बाइड पॉयझनिंगचा समावेश होतो.
अशा प्रकारच्या विषबाधांमध्ये सुद्धा शरीरातले अवयव हिरवे पडू शकतात. तसंच स्युडोमोनास इन्फेक्शन, जे स्युडोमोनास इरोगेनेसा नावाच्या बॅक्टेरियामुळे होतं, ते सगळ्यात घातक असतं. जर या कुटुंबियांना असं इन्फेक्शन झालं असेल तर हळूहळू त्याच्या प्रक्रियेमुळे शरीरातले अवयव हिरवे पडू शकतात, असंही डॉक्टर पालवे यांच्याकडून सांगण्यात आलंय. यासोबतच काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते एकाच वेळी सगळ्यांना एवढी घातक विषबाधा होणं हे सहसा घडत नाही, कारण या कुटुंबातील चौघही जण हे वेगवेगळ्या वयोगटातले होते. त्यामुळे सगळ्यांवर एकाच वेळी सारखा परिणाम होण्याची शक्यता खूप कमी असते. जर त्यांना दुपारीच फूड पॉयझनिंग झालं असेल आणि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर त्याचा परिणाम सुद्धा रात्री होऊ शकतो. पण अन्नातील विषबाधेमुळे अवघ्या काही तासात मृत्यू होणं ही घटना खूपच दुर्मिळ असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे. आता अब्दुल्ला डोकाडिया यांच्या शरीरात आढळलेल्या मॉर्फिन बद्दल बोलायचं झाल्यास, मॉर्फिन हे सहज उपलब्ध होणारं औषध नाही. कॅन्सर रुग्ण किंवा ज्यांना अतिशय शारीरिक वेदना होत असतील त्यांना शेवटचा उपाय म्हणून डॉक्टरांकडून मॉर्फिन दिलं जातं. पण अब्दुल्ला यांच्या बाबतीत अशी कुठलीच मेडिकल इमर्जन्सी नव्हती. कुटुंबियांसोबत पार्टी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं त्यांच्या शरीरात मॉर्फिन का आढळलं, ते त्यांच्या शरीरात गेलंच कसं, हा मुद्दा संशयास्पद असल्याचंही आता समोर येत आहे. डोकाडिया कुटुंबियांसोबत इतर 5 जणांनी सुद्धा त्याच पार्टीत बिर्याणी खाल्ली होती, पण त्यांना कसलीच विषबाधा झाली नाही. पण हे 5 जण निघून गेल्यानंतर रात्री 1च्या सुमारास डोकाडिया कुटुंबातल्या चौघांनी कलिंगड खाल्ल्यामुळं त्यांच्या मृत्यूला कलिंगड जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला जातोय. पण 2019च्या एका प्रकरणात अब्दुल्ला डोकाडिया हे प्रमुख साक्षीदार होते. 2019 मध्ये मुंबईच्या DN नगर पोलीस स्टेशनमध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली होती. जोगेश्वर येथील एका बड्या बिल्डरनं एका महिलेकडून मोठी रक्कम घेतली होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे बिल्डरने ही रक्कम स्वीकारण्यासाठी स्वतः न जाता मध्यस्थी म्हणून अब्दुल्ला डोकाडिया यांना पाठवलं होतं. महिलेने दिलेले हे पैसे बिल्डरने नंतर परत केले नाहीत, ज्यामुळे संबंधित महिलेनं 2019 मध्ये बिल्डर विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे या फसवणुकीच्या प्रकरणात अब्दुल्ला फक्त मध्यस्थी नसून ते एक प्रमुख साक्षीदार होते. बिल्डरपर्यंत पैसे पोहोचवण्यामध्ये अब्दुल्ला यांचा थेट सहभाग असल्यानं त्यांची साक्ष या खटल्याचा निकाल फिरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मुख्य म्हणजे 7 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पुढच्या काही महिन्यात होणार होती. या सुनावणीच्या तोंडावरच या प्रकरणातले प्रमुख साक्षीदार अब्दुल्ला डोकाडिया यांचा मृत्यू झाल्यानं या मृत्यूचा या केसशी काही संबंध आहे का, साक्ष होऊ नये म्हणून डोकाडिया यांच्यासोबत काही घातपात झाला का, असाही अँगल आता समोर येतोय. या सगळ्या कारणांमुळे हा गुंता वाढलाय. आता जोपर्यंत फॉरेन्सिक चाचणीचा अंतिम अहवाल समोर येत नाही तोपर्यंत याबाबत खुलासा होणं शक्य नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या 4ही मृत्यूंना जबाबदार कोण, कलिंगड, बिर्याणी की आणखी काही, याची चर्चा होत राहणार आणि तपास पूर्ण होईपर्यंत वॉटरमेलन डेथची ही मिस्ट्री कायम राहणार, एवढं मात्र नक्की. पायधुनीतील या गूढ प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या 4 जणांच्या मृत्यूला नक्की जबाबदार कोण? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.